नमस्कार, मी सौरभ नाईक. नभ उतरू आलं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर नभ उतरू आलं ह्या वाक्याला, या ओळीला साजेसा असा माहोल आहे आणि या साजेशा माहोल सोबतच आपल्यासोबत आज पाहुणे आहेत मिलिंद जोशी सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये. आणि खरं तर सगळ्यात आधी इतका कमाल माहोल, हा माहोल सगळा बघून तुम्हाला काय गाणं सुचतं एखादं? या माहोलमधनच एक निर्माण झालेलं गाणं ऐकूया आपण. नक्की. ह्याचे कवी आहेत अशोक बागवे. बर. आणि त्यांची कोकणातली, त्यांनी संगमेश्वरी बोलीत लिहिलेलं हे गाणं आहे. क्या बात आहे. तर पहिल्या प्रेमाबद्दलचं गाणं आहे, ऐकवतो. येस. शब्द असे आहेत की वासाचा पहिला पाऊस ऐला, वासाचा पहिला पाऊस ऐला, वासाचा पहिला पाऊस ऐला, नभाचे घुमड घुमड माती भारीला पाऊस ऐला, नभाचे घुमड घुमड माती भारीला पाऊस ऐला, पाण्याचे तरिंगे हो पाण्याचे तरिंगे वरी थरारीला, क्या बात है, क्या बात है. पाण्याचे तरिंगे वरी थरारीला, जळीचे तळीले हुंकीर पेटीला पाऊस ऐला, पाऊस ऐला, पाऊस ऐला, नभाचे घुमड घुमड माती भारीला पाऊस ऐला, तुला बी कळले मला बी, तुला बी कळले मला बी कळले, हातामध्ये हात पाप मळले, तुला बी कळले मला बी कळले, हातामध्ये हात पाप मळले, पाप मळले, पाप मळले, नभाचे घुमड घुमड माती भारीला पाऊस ऐला, वासाचा पहिला पाऊस ऐला, वासाचा पहिला पाऊस ऐला, नभाचे घुमड घुमड माती भारीला पाऊस ऐला, पाऊस ऐला, पाऊस ऐला, पाऊस ऐला. क्या बात है. हे सगळे शब्द लिटरली आपण जगतोय असं वाटतंय या माहोलमध्ये. पावसाचे थेंब अंगावर पडतात आणि हे एक एक शब्द आपण असे जगतोय, सगळे अनुभवतोय असं वाटतंय. मी हे गाणं आजपर्यंत अनेकदा शेकडो वेळा कदाचित गायलं असेल, पण आज इथे उभं राहून गाण्या इतकी मजा कधी नव्हती आली. खरं. आणि खुल्यानं गाण्याची एक मजा ती वेगळी असते. अगदी अगदी. बरं, मला साधारण आपण गप्पानं लगेचच सुरुवात करूया. प्रत्येक कलाकाराचा पाऊस हा वेगळा असतो असं म्हणतात. तुमच्यासाठी पाऊस कसा वेगळा आहे? माझ्यासाठी पाऊस मी एका वाक्यात सांगू शकतो, वेगळा नाहीच आहे. म्हणजे वेगळा नाही हा माझ्यासाठी पाऊस आहे. मला असं वाटतं की पाऊस हा माझ्याच क्रिएटिव्हिटीचं दुसरं रूप आहे. क्या बात आहे, क्या बात. हे उलट वाक्य झालं. मी म्हणजे पाऊस आहे असं मला वाटतं, किंवा मला जेव्हा सुचण्याचा जो क्षण असतो तो म्हणजे पाऊस असतो असं मला वाटतं. आणि मला वाटतं की पावसा इतका क्रिएटिव्ह, सृजनशील किंवा सृजनात्मक क्षण कुठलाच नसतो. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सृष्टीमध्ये नवीन नवीन गोष्टी सुरू होतात. खरंय. आणि त्या पूर्णत्वालाही जातात. त्या पूर्णत्वाला जातील ह्याची सुद्धा काळजी पाऊसच घेतो. आणखीन काय, म्हणजे पावसाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, त्यामुळे न बोललेलं बरं. छान भिजायचं, पाऊस पडला की छत्री नाही उघडायची, भिजायचं. पण मी असं साधारण बघितलं, सगळ्याच कवींसाठी पाऊस हा एक स्पेशल गोष्ट आहे. म्हणजे एक मनाच्या कोपऱ्यात एक स्पेशल जागा असते पावसासाठी कवींसाठी. असते.
कारण की म्हणजे आता आपण कवी असं म्हणतोय, मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारासाठी असं म्हटलं तर अर्थात, जास्त तो अर्थपूर्ण ठरेल. अर्थात. कारण की सृजनाचा जो क्षण असतो ना, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा सुचते त्याच्याबद्दल समजा आजपर्यंत कोणीच नक्की सांगू शकलं नाही की कशी सुचते, काय सुचते, बरोबर, ते काय बरोबर. असतं नक्की वगैरे. पण त्या क्षणानंतरचा लगेचचा जो प्रवास सुरू होतो, म्हणजे तो क्षण अनुभवण्याचा प्रवास, आणि त्या अनुभवल्यामुळे ज्या काही ओळी सुचतात किंवा जी काय कलाकृती निर्माण होते, चित्र निर्माण होत असतील, सूर येत असतील मनामध्ये, तर मला असं वाटतं की हा सगळा पाऊस असतो. म्हणजे हे जी सृजनाचा जो क्षण आहे ते भिजणंच असतं. वाह! तर पाऊस क्या बात आणि है. कलाकार यांच्यामधलं कॉमन काय असं म्हटलं तर भिजणं. क्या बात है. आणि पावसावर अनेक कविता आहेत. प्रत्येक जण पावसावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हो. मी बऱ्याचदा बघितलं की ज्यांना लिहिता येत नाही ती लोक देखील पाऊस आला की स्वतःहून, जसं तुम्ही म्हटलं, सृजनाचा तो एक क्षण आहे, लिहायला सुरुवात करतात. आणि प्रत्येकाची साधारण एक पावसावर कविता असते. तुमची एखादी छान कविता पावसावर? खूप आहेत, पण त्यातली एक गमतीदार थोडीशी ती ऐकवतो. बर बर बर. आणि यातला पाऊस म्हणजे काय हा ते तुम्ही पण ऐका. हा. तुम्ही पण ऐका. यातला पाऊस म्हणजे काय याचं तुमचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं एक्सप्लेनेशन असू शकतं. तुझंही वेगळं असेल कदाचित. बर तर ही जी आता कविता मी ऐकवणार आहे ना, यातला पाऊस हे एक रूपक आहे असं समजायचं. बर. आणि पण त्या रूपकाचा अर्थ काय आहे हा प्रत्येकाने आपापला शोधावा. मला असं वाटतं की कलाकृतीमध्ये ही जेव्हा मोकळीक असते, हो ना. स्वतःला वेगळ्या अर्थाने अनुभवता यावी अशी, खरंय त्यांनी ती कलाकृती गमतीदार होते. खरंय खरंय. तर ही जी कविता आहे ती अशी आहे की एका उन्हाळ्याच्या सुट्टीत, बर. आता पावसाची कविता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणून तर गंमत आहे की एका उन्हाळ्याच्या सुट्टीत हा. दोन जुन्या पावसांची भेट झाली. दोन जुन्या पावसांची जुन्या भेट झाली. पावसांची वा. भेट झाली. वा. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन जुन्या पावसांची भेट झाली. एकानं दुसऱ्याला विचारलं, तुझी बॅच कोणत्या वर्षीची? बर. दुसरा जरा गमत्या स्वभावाचा होता. तो म्हणला, कुठल्या वर्षीची की कुठल्या वर्षावाची? क्या बात है. दोघही गडगडून हसले. गडगडून हसले आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून निघून गेले चहाच्या टपरीकडे. बर. जस्ट फॉर ओल्ड टाइम्स सेक. क्या बात है, क्या बात है. अशी ती गंमत. क्या बात है. सुंदर. म्हणजे ह्या कविता आणि ह्या गप्पा अशाच सुरू राहाव्याशा वाटतात. हो. पण आपण अजून थोडा निसर्ग एक्सप्लोर करूया, छान गोष्टी बघूया. मला एक यातली कविता आवडली आहे सर, तुमची परमिशन असेल तर वाचून अरे दाखवा. जरूर. बायोडिग्रेडेबल नावाची कविता आहे. व्यक्त होण्याचे प्रवाह अडवत राहतात, श्वासांच्या मातीचा उपजाऊपणा कमी करत राहतात. अपूर्ण राहून जाणाऱ्या इच्छा बायोडिग्रेडेबल नसतात. राहून गेलेल्या इच्छांची रद्दी कुणीच घेत नाही. प्रत्येकाकडे अशा इच्छा तयार करण्याचा स्वतःचा ऑटोमॅटिक प्लांट असतो, 3 शिफ्ट मध्ये चालणारा. छोट्या छोट्या इच्छा डंप करण्यासाठी सोय असते केलेली. पण स्वप्न नावाच्या रॉ मटेरियल पासून तयार होणाऱ्या आणि राहून जाणाऱ्या इच्छांचा साईज इतका वाढव्य असतो की श्वासांच्या मातीच्या आड येऊ लागतात. त्या श्वासांच्या मातीचा उपजाऊपणा कमी करत राहतात. व्यक्त होण्याचा प्रवाह अडवत राहतात. अपूर्ण राहून जाणाऱ्या इच्छा मनात निर्माण होणारं प्लॅस्टिक असतात. अपूर्ण राहून जाणाऱ्या इच्छा मनात निर्माण होणारं प्लॅस्टिक असतात. अपूर्ण राहून जाणाऱ्या इच्छा बायोडिग्रेडेबल नसतात. क्या बात है सर, कमाल थॉट आहे. खरं तर सुंदर वाचली सर. थँक्यू सो मच. बाय द वे, ह्या अशा कविता वाचून तोच प्रश्न राहून विचारावा असं वाटतो, जो साधारण कुठल्याही कवीला किंवा लेखकाला विचारू नये असं म्हणतात की हे सगळं नेमकं सुचतं कसं. विचारून नाही असं म्हणतात आणि विचारतात. Anyway, मी प्रयत्न करतो, कारण की तो प्रश्नच मुळात इतका आकर्षक आहे ना सौरभ, की तो अतिशय अमूर्त प्रश्न आहे असं मला वाटतं. बर. त्यामुळे त्याचं माझ्यासारख्या पण माणसाला विचारल्यानंतर तर त्याचं खूप अमूर्त उत्तर येईल याची खात्री मला स्वतःला वाटते. की कविता सुचते असं जे आपण म्हणतो ना, त्याच्याच बद्दल मला थोडस फरक वाटतो. बर. मला असं वाटतं की कविता सुचत नाही,
कविता असतेच, ती एका क्षणी दिसते आणि ती ज्याला दिसते त्याला आपण कवी म्हणतो. म्हणजे अरे वा. खरं तर मला खरोखर असं वाटतं की कवीचं खूप काही कर्तृत्व असतं असं मला वाटत नाही. तो क्षण त्याचा झाला हे एक आपल्याला मिळालेलं निसर्गाचं दान असतं असं मला वाटतं, अस्तित्वाचं दान असतं. आणि मग कविता असतेच असं म्हणतो मी आणि ती दिसते, याचा अर्थ काय तर थोडासा प्रयत्न करतो सांगण्याचा, बरं. की कधी कधी अनेकदा असं ऐकलं असेल तू, मुलाखती घेतोस किंवा तुझे हो. मित्रमैत्रिणी पण कवी आहेत, हो हो तू हो. स्वतः पण कविता करतोस मला माहितीये, की नक्की एखाद्या तरी वेळी एखादी पूर्ण कविताच्या कविता लिहिली गेली एका बैठकीत, असं होतं. हो हो त्या हो. क्षणाबद्दल बोलतोय मी. खरंय, नाहीतर खरंय. काय होतं की बऱ्याचदा आपण एखादी ओळ सुचते, एखादी कल्पना सुचते, 2 ओळी 3 ओळी लिहितो आणि त्या कल्पनेत आपण गुंगून जातो, पण त्याच्या आसपासची कल्पना, त्याच्या आसपासच्या ओळी आपल्या हाताच्या चिमटीत येत नाही. हा, होतं होतं. आणि मग काही दिवस लागतात, काहीतरी कारणांमुळे एखादी पुढची ओळ ट्रिगर होते आणि तिथपासून परत ती सलग पूर्ण होते. पण असं एखाद्या वेळी होतं की पूर्ण कविताच्या कविता दिसली आणि ती एक टाकी आपण ज्याला म्हणतो ना, खरंय खरंय तशी ती सुरू झाली आणि संपली. तर त्या क्षणाला मी म्हणतो की कविता दिसली, कविता संपूर्ण दिसली. तर क्या ते बात आहे. मला वाटतं दिसणं असतं. खरंय खरंय. सुचणं हे आपण त्याला दिलेलं सोपं नाव आहे. पण जे तुम्ही सगळं सांगताय ते प्रचंड रिलेटेबल आहे आणि म्हणजे तुम्ही जे सांगताना मलाही तेच एक्सपिरियन्स आलं की कधीतरी असं आपल्याला पूर्ण दिसतं, तो ग्राफ दिसतो आणि तेच तुमच्या सगळ्या कवितांमध्ये सुद्धा दिसतं असं म्हणतात आणि म्हणूनच तुम्ही कविता संग्रहाला नाव दिलंय असंच होतं ना तुलाही, जे मला आत्ताही झालं की असंच मलाही होतंय. अगदी आणि बरोबर. या सगळ्या कविता तेवढ्याच रिलेटेबल आहे, म्हणजे प्रत्येकाला ह्यातली ही कविता वाचून असंच होतं ना तुलाही असं तुम्हाला विचारावंसं वाटलं असेल कदाचित. हो, खूपच So- सुंदर रिस्पॉन्स आहे. म्हणजे Exactly. ऍक्च्युली तू आता म्हणलंस तसंच अनेकांनी असंच होतं ना तुला हे लिहितात त्याच्यामध्ये ते. मला याच पुस्तकाबद्दल विचारायचं आहे की हे पुस्तक काही आपल्या प्रेक्षकांनी वाचले देखील असेल. ह्या पुस्तकाचा एकूणच सगळा लुक बघितला, प्रचंड. एकतर मला अगदी पानांच्या टेक्स्चर पासून याच्या विषयी बोलायला आवडेल. पानांचं टेक्स्चर खूप कमाल आहे आणि इतकं ते रॉ आणि कोणाची तरी डायरी, साक्षात अशी कवीची डायरी घेऊन अशी वाचतोय आपण, आपल्या हातात पडली असं वाटतं, इतकं ते स्वहस्ताक्षरात लिहिलेलं आहे. हो. या सगळ्या प्रोसेस बद्दल सांगाल? मी जसं आता कवितेबद्दल म्हणलं ना की कविता आपल्याला दिसते, उमटते, इतकी ती आपल्यापासून वेगळी नसते किंवा निसर्गाचा भाग असते. तर त्यामुळे मला असं वाटलं की संग्रह वाचकाच्या हातात जाईपर्यंत, हातात आल्यानंतर तो जितका अकृत्रिम वाटेल तेवढा बरा. आणि त्याचा उपाय म्हणून मला असं डोक्यात आलं की मग आपण लिहितो. एकतर मला आवड पण आहे, मी एक चित्रकार आणि कलाकारही असल्यामुळे मला हस्ताक्षरात लिहिण्याची खूपच आवड आहे. आणि माझ्याकडे छान छान पेन असतात, म्हणजे माझे पेन्स ही माझे खूप खजीन आहे असं मला वाटतं नेहमी. तर म्हणून मला असं लक्षात आलं की आपण हस्ताक्षरात लिहितो आहोत आणि ते वाचता येईल एवढं एक वाचनीय आहे. तर मग पूर्ण पुस्तक यात का करू नये. तो प्रवास मोठा होता, कारण की मी असं ज्या क्षणी ठरवलं की हस्ताक्षरात पुस्तक करूया, त्यानंतर संपूर्ण कॉपी, एक पहिली जी डमी प्रिंट आपण म्हणतो ती बघायला मला 1.5 वर्ष लागलं. म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षाहून जास्त मी त्या कविता हाताने लिहिलं. मग त्या पेजवरती कसं ते दिसलं काय ते सगळं चेक करत करत एक लेआउट पण छान, ते सगळीच आवड असल्यामुळे. आणि मग मुखपृष्ठ तयार केलं. मग ते साध्या सोप्या असंच होतं ना तुला या नावापर्यंत आम्ही पोहोचलो. याचा अगदी प्रत्येक पानाचा क्रमांक पण मी माझ्या हाताने लिहिला. आणि ह्याच्यात काही गोष्टी तशाच्या तशा खोडलेल्या पण मला दिसतात, कारण की तेच सत्य आहे. मगाशी जे म्हणलं ना मी, की कधी कधी लिहिताना म्हणजे जसं सुचताना अर्धवट सुचतं, दिसत नाही, तसं मला हे करताना असं लक्षात आलं की म्हणजे खाडाखोड आयुष्यात खाडाखोड आयुष्यात कधीतरी करावीच लागते, हे पण एक सत्य आहे. त्यामुळे म्हटलं ती पण आपण ठेवूया. बरं, मला ह्या पुस्तकातली तुम्हाला आवडणारी एखादी कविता, बरं आता कवीची एखादी आवडती कविता म्हटली म्हणजे आईला नेमकं तुला कुठला मुलगा जास्त आवडतो असं विचारण्यासारखं आहे. पण तरी त्यातल्या त्यात किंवा मग तुम्हाला जे अचानक पान उघड समोर येईल आणि ती वाचावीशी वाटेल, कुठली तुम्हाला जी आवडेल ती? आलंय समोर, बोलता बोलता मी उघडलंय. या पुस्तकामध्ये मी काही स्केचेस पण टाकलेली आहेत. ही जसं आता ही जी एक कविता मी वाचणार आहे त्याचं एक स्केच पण आहे. ही कविता परत एकदा आता जसं बायोडिग्रेडेबल वेगळ्याच स्पेस मधली कविता होती, ही आणखीन वेगळ्या, ही थोडस आध्यात्मिक स्पिरिच्युअल असं काहीतरी बेस असल्यासारखी कविता आहे.
कवितेचं नाव आहे पोकळी. कविता अशी आहे की आता निघायला हवं, आता निघायला हवं असं म्हणाला, आता निघायला हवं असं म्हणाला आणि त्यांनी बसल्या जागी डोळे मिटले. आता निघायला हवं असं म्हणाला आणि त्यांनी बसल्या जागी डोळे मिटले. युगे लोटली, युगे लोटली. आता त्या बसलेल्या आकृतीची जागा एका महाकाय वृक्षाच्या खोडातल्या पोकळीने घेतलेली आहे. बर. युगे लोटली. हा. आता त्या बसलेल्या आकृतीची जागा एका महाकाय वृक्षाच्या खोडातल्या पोकळीने घेतली आहे. त्या वृक्षाचा जिवंतपणा अजूनही त्याची साक्ष देत श्वास घेतोय. वा, वा. त्या वृक्षाचा जिवंतपणा अजूनही त्याची साक्ष देत श्वास घेतो आहे. आता आता या वृक्षाच्या आकृतीची जागा, आता या वृक्षाच्या आकृतीची जागा कदाचित आणखी एखादी भव्य पोकळी घेईल. आता ह्या वृक्षाच्या आकृतीची जागा कदाचित आणखी एखादी भव्य पोकळी घेईल. वृक्षाच्या असण्याची साक्ष देत श्वास घेत राहील. मी सुद्धा फार काळ इथे थांबणं बरं नाही. बर. आता निघायला हवं, क्या बात. निघायला हवं. क्या बात आहे. खूप म्हणजे निशब्द करून टाकणारी अशी ही कविता आहे. खूप खूप छान, मला खूप आवडली. क्या बात आहे. मग असं तुमचं एखादं ओन कंपोजिशन आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकायला आवडेल? मी लिहिलेलं आहे. हा हा हा. हो, एक विरह आहे. बर. विरह ऐकवतो. बर. गझल आहे ती. हा. की म्हणजे विशेषतः असं वातावरण असल्यानंतर आपल्याला कोणाची तरी आठवण येते आणि कोणीतरी भेटावं साहजिक. असं वाटतं साहजिक आहे. आणि नाही भेटत तर त्याबद्दल तेही साहजिक आहे. तर त्याची ही ओळ आहे. हा. त्याच्याबद्दलची ही गझल आहे की आपल्याला कधी प्रश्न पडतो ना की का नाही भेटायला येते आपल्याला किंवा आपली का भेट होत नाही, त्याबद्दलची ही गझल आहे. खरंच कोणी भेटण्या आतुर असते का, खरंच कोणी भेटण्या आतुर असते का, खरंच इतके घर कुणाचे दूर असते का, खरंच कोणी भेटण्या आतुर असते का. या इथे आली असावी ओळ कवितेची, क्या बात. या इथे आली असावी ओळ कवितेची, त्या विना झंकारले हे सूर असते का. वा 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 वा. क्या बात है. खरंच कोणी भेटण्या आतुर असते का. पाहिली असतील स्वप्ने, पाहिली असतील स्वप्ने वादळांची, मी पाहिली असतील स्वप्ने वादळांची, मी नाही तर डोळ्यात माझ्या पूर असते का. खरंच कोणी भेटण्या आतुर असते का, खरंच इतके घर कुणाचे दूर असते का, खरंच कोणी भेटण्या आतुर
मोर असते का. क्या बात आहे सर, खूपच सुंदर आणि असा छान माहोल. आणि जसं तुम्ही म्हणालात, ह्यामुळे कोणाची तरी आठवण येणं साहजिक आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा काही जणांची आठवण आली असेल. त्या आठवणी तुम्ही ताज्या करा, त्या आठवणींना पुन्हा एकदा स्पर्श करा. सर, खरं तर आपण जसं आधीच्या सेगमेंटमध्ये म्हटलेलं की पाऊस आला की मग भिजायचं, अजिबात छत्री वगैरे उघडायची छत्री नाही, नाही उघडायची. या वाक्याला आपण न्याय देतोय आणि आता आम्ही जाणतोय. येस एक्झॅक्टली, आणि आम्ही आता मनसोक्त भिजतोय. बाय द वे सर, एकूणच आपण तुमचा सगळा प्रवास उलगडत जातोय आतापर्यंत, तुमचं व्यक्तिमत्व उलगडत जातोय आणि चित्रकला हा त्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. हो. त्याबद्दल काय सांगाल? चित्रकला आणि संगीत म्हणजे गाणं म्हणणं आणि चित्र काढणं, या दोनही गोष्टी मला अगदी मी लहानपणापासून करत आलोय असं आठवतं. अच्छा. आणि ते इतकं चांगलं आठवतं की मला मी काढलेलं पहिलं चित्र सुद्धा आठवतं. हो तेव्हा शाळेमध्ये पाटी पेन्सिल घेऊन आपण अभ्यास करायचो. हो हो तर ते पहिलं चित्र जे मला आठवतंय ते पाटीवर पेन्सिलीने काढलेलं चित्र होतं. आणि ते कसलं होतं ते आठवतं, ते कमळाचं चित्र होतं. ते आपल्याला बरं. आठवतंय, आपल्या शाळेत पुस्तकामध्ये कमळाचं चित्र असायचं, अशी ती मांडणी, मग त्याच्या साईडला असं सिमेट्रिकल पाकळ्या. तर ते तसं चित्र होतं, पण माझ्या लक्षात राहण्याचं कारण वेगळं आहे. अच्छा. त्या काळामध्ये गणपतीच्या डेकोरेशन्स मध्ये ना, गणपती उत्सवाच्या म्युझिक लाइटिंग खूप फेमस होतं. म्हणजे काय असायचं, तर एखादं गाणं किंवा म्युझिक प्ले होत असायचं बरं. आणि त्यातला ठेका जसा बदलतो त्याप्रमाणे ते लाईटची उघडझाप बदलायची. तर ते खूप फेमस होतं. ते कुठेतरी माझ्या इम्प्रेशन होतं माझ्यावर असं वाटतं. त्यामुळे त्या कमळाच्या ज्या रेषा होत्या ना, त्याच्यावर मी अशी ती बारीक बारीक लाईटची रांग काढलेली होती. तर ते माझं पहिलं चित्र आठवतंय मला. आणि मग मी नंतर कॉलेजमध्ये गेलो, ते चित्रकलेच्या कॉलेजमध्ये गेलो, कमर्शियल आर्ट शिकलो. ते सगळं जरी खरं असलं तरी चित्रकला ही माझ्याकडे अगदी लहानपणापासून आहे, आणि गाणं सुद्धा. म्हणजे आपण म्हणतो ना की कला ही मुळात असते, नंतर त्याचं शास्त्र तयार होतं. आणि म्हणूनच शास्त्र शिकलो, कलेचं शास्त्र जरी आपण शिकलो तरी कला येतेच असं नाही. कारण की कला म्हणजे शास्त्र नाही. कलेची उत्स्फूर्तता, कलाकृती तयार कशी होते, त्यातनं एक साधारण लसावी मसावी काढत जे नियम तयार केलेले असतात किंवा जी खरंय. पद्धत तयार केलेली असते, ते त्यातनं शास्त्र तयार होतं. पण शास्त्र शिकलं म्हणजे कलाकृती तयार करता येते असं नाही. असं नाही. तर खरंय. अशा पद्धतीने माझा संबंध अगदी लहानपणापासून चित्रकलेशी सुद्धा आला. खरंच आता आपल्या खूप छान गप्पा रंगतायत, पण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे आणि कार्यक्रम अगदी शेवटाकडे आलेला आहे. मला तुमची एखादी छान कविता ऐकायला आवडेल, कार्यक्रमाचा शेवट त्या कवितेनं करायला आवडेल मला. आवडेल, मला ही कविता ऐकायला नक्कीच आवडेल, आणि पावसाबद्दलची आहे. क्या बात आहे. पण ही सुद्धा कविता, जशा मगाशी काही कवितांमध्ये आपण बघितलं की पावसाचं रूपक आहे, कधी कधी डायरेक्ट पाऊस पण आहे, पण पावसातनं अनेक अर्थ पण आहेत. बरोबर. तशीच ही एक कविता आहे. तर ही थोडीशी गूढतेकडे जाणारी कविता आहे, गूढ अर्थ असल्यासारखी कविता आहे. बरं. तर तो पण एक कवितेचा रंग मला ऐकवायला नक्कीच आवडेल. निश्चित. कविता अशी आहे. पाऊस असा कोसळतो, पाऊस असा कोसळतो, घनगर्द नाद हा फार. पाऊस असा कोसळतो, घनगर्द नाद हा फार. काळजात दुमदुमणारा, कोसळे जणू अंधार. पाऊस असा कोसळतो, घनगर्द नाद हा फार. काळजात दुमदुमणारा, कोसळे जणू अंधार. अंधार भिजवतो तेव्हा, अंधार भिजवतो तेव्हा, निथळते सत्व अनवटसे. अंधार भिजवतो तेव्हा, निथळते सत्व अनवटसे. नाते ना आभाळाशी, ना उरे भुईला भार. पाऊस असा कोसळतो. क्या बात. या अधांतरी रात्रीची, या अधांतरी रात्रीची धार धार कापत जाते. या अधांतरी रात्रीची धार धार कापत जाते. वेदना खोल शिरताना, वेदना खोल शिरताना, उसळते जीवाच्या पार. पाऊस असा कोसळतो, पाऊस असा कोसळतो. क्या बात आहे. खूपच सुंदर कविता. बाय द वे, मला असं वाटतं की ही कविता तुमच्या कुठल्याही कविता संग्रहात नाहीये. ही कविता असं आपण म्हणू शकतो की नभ उतरू आलोच्या लोकशाहीच्या
प्रेक्षकांसाठी आणि श्रोत्यांसाठी आपल्याकडून भेट आहे असं समजायला क्या हरकत बात नाही. आहे, म्हणजे इतकी सुंदर कविता आणि सरांनी खास आपल्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह अशी सादर केलेली आहे. सर, खरं तर आज आपण मस्त नभ उतरू आल्याच्या निमित्तानं बाहेर फिरलो, छान गप्पा झाल्या, छान कविता ऐकायला आल्या, गाणी ऐकता आली. खूप खूप धन्यवाद खरं तर तुमचे. फारच मजा आली मला सुद्धा, येस. कारण की एकतर इतका सुंदर काव्यमय कार्यक्रम की ज्याचं नाव सुद्धा नभ उतरू आलं असं आहे. इतकं येस. फार छान वाटलं. म्हणजे तू जेव्हा मला बोलवलंस की आपण करूया तेव्हा मला आनंद झाला. त्यामुळे आणि या अशा वातावरणात आणखीन काय पाहिजे. छान, फार सुंदर. धन्यवाद. नमस्कार. आणि त्याचसोबत या छान गप्पांसोबत आणि मैफिलीसोबत आपण म्हणू शकतो नभ उतरू आलं या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.